हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं ते काही मी ऐकणार नाही आहे, तुम्हाला ना पटकन बाळाचं डायपर चेंज करावं लागणार आहे. तर तो म्हणतो काय मी? मग ती म्हणते की हो, तुम्हाला चेंज करावं लागणार आहे. त्यामध्ये असं समजू नका की तुम्ही काही बॉम्ब वगैरे डिफ्यूज करताय. तुम्हाला साधं ना मी बाळाचं डायपर बदली करायला सांगितले आणि ते तोंडाला जो काही रुमाल लावला ना तो काढा. पण इथे अर्णव कसला ऐकतोय? अर्णवला तो वास सहन होत नसतो आणि म्हणूनच मग अर्णव जो आहे ते मास्क लावूनच, तोंडाला रुमाल लावूनच तो डायपर चेंज करत असतो. ईश्वरीला तर खूप जास्त आनंद होत असतो, कारण ईश्वरीची इच्छा असते की या सात्विक फॅशनचा जो CEO आहे त्याला असं काहीतरी वेगळं करायला लावायचं आणि ती त्या सगळ्यामध्ये यशस्वीसुद्धा झालेली असते आणि त्यामुळे सरळ आणि स्पष्ट तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तो दिसत असतो. आणि त्यामुळेच ना इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सोबत इशू बोलत असते आणि इशू कन्नूला बोलत असते की बघा बाळा, आज तुझं सगळं काही मामा करणार आहे हां, तुला कसलीही म्हणजे कसलीही कमी नाही आहे बघ. असंही आता तू मुद्दामूनच बोलत असते. मग आता तो म्हणत असतो की हे डायपर तर मी चेंज केले, मग आता काय? मग आता हे डायपर आहे ना, तुम्हाला ना बाहेर जाऊन टाकायचं आहे. त्यासोबत तुम्हाला ना आता पटकन आहे ना बाथरूममध्ये गरम पाणीसुद्धा चालू करायचे. काय ना आपल्याला बाळाला ना छान अशी नाहू घालायची आहे. म्हणजे आता हे सुद्धा मीच करायचे. हो हो, तुम्हीच करायचे हे. दुसरीकडे आता नम्रता आणि त्याचसोबत शुभू हे दोघंही जण बोलत असतात आणि त्याच वेळेला जेव्हा दोघंही जण बोलतात ना, तेव्हा मात्र आता शुभू जो आहे तो खरं तर खूप जास्त नाराज असतो आणि त्याला आता नम्रताचं मतपरिवर्तन करायचं असतं. त्याला आता काही झालं तरीसुद्धा आकाश आणि तिच्यामध्ये दोघांमध्येही भांडणं लावायची असतात. त्याने आता सरळ सांगितलेलं असतं की तुम्ही ना ब्रेक घ्या म्हणून. मग आता ब्रेक घ्या म्हणजे नेमका याचा अर्थ काय, हेच ती आता विचारत असते. काय ब्रेकअप करायचं आहे का? त्यावर तो म्हणतो ब्रेकअप नाही म्हटलं मी, ब्रेक घे म्हटलं. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की ब्रेक म्हणजे नेमका कसा घ्यायचा आहे असं देखील आता ती विचारू लागते. मग ब्रेक म्हटल्याबरोबर आता तो म्हणतो ब्रेकअप नाही गं, म्हणजे कसं आहे ना, त्याचा जरी फोन आला तरी तो रिसीव नाही करायचा. तू एक काम करायचं, तू त्याच्यापासून वेगळं व्हायचं. म्हणजे काय, त्याला तुझी किंमत कळेल ना की तू किती चांगली आहेस, काय आहेस ते. प्रत्येक वेळेला असं थोडी ना असतं की सगळं काही आपणच सहन करायचं, त्यालासुद्धा त्याची चूक कळायला हवी. असं काहीसं मुद्दामूनच ना शुभूने नमूला भडकवलेलं असतं. मग आता शुभूसुद्धा म्हणत असतो की ठीक आहे. त्याला आता मनातल्या मनात खूप जास्त आनंद होत असतो, कारण त्याने आता शुभूमध्ये आणि आकाशमध्ये भांडणं लावलेली असतात. दुसरीकडे आता जी सुप्रिया असते ती किचनमध्ये काम करत असते आणि ती आता सुरी शोधत असते. पण काल सुरी तोडलेली होती या शुभूने आणि त्यामुळे आता त्या शुभूने सुरी तोडलेली असते हे काही माहिती नसतं सुप्रियाला. पण सुप्रिया भाजी कापायला जेव्हा सुरी घेते तेव्हा तिथे खाली पडलेली ती सुरी पाहते आणि ती अशी तुटलेली बघून ती विचार करते की ही सुरी कोणी तोडली. आणि तेवढ्यातच ना शुभूने नवीन सुरीसुद्धा आणलेली असते आणि ती सुरी आता तो तिच्यासमोर धरतो आणि जेव्हा तो तिच्यासमोर ती सुरी धरतो ना, तेव्हा ती म्हणते की हे काय, मग ह्या सुरीचं हे कोणी असं केलं? त्यावर तो म्हणतो की काय ना, काल ती सुरी थोडीशी तुटली होती. मग मी विचार केला की आता एवढी तुटली तर मग कचरा घेऊन जायला येतात ना लोक, त्यांच्या हाताला लागायला नको म्हणून मी अशी वाकडी करून ठेवली. असं काहीचं खोटं कारण तो सांगतो. इथे आता बाळाची आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं असतं. हे सगळं काही खरं तर ना अर्णवनेच केलेलं असतं आणि अर्णव आता बाळाला छान कपडे वगैरे सुद्धा घालतो आणि त्याच वेळेला कन्नूसोबत इशू गप्पा मारत असते आणि म्हणत असते की आज बाळाला सगळं काही मामाने केले. अरे वा वा वा, मामाला आता सगळ्या गोष्टी जमायला लागलेल्या आहेत. मग दुसरीकडे मात्र आता इशू जी आहे ती म्हणत असते की बाळ ना अगदी माझ्यावर गेले. त्यावर तो म्हणतो तुझ्यावर बिलकुलही गेलेलं नाही आहे, सगळं काही तो माझ्याप्रमाणेच ती करते, ती ना माझ्यावर गेली असंही आता तो म्हणत असतो. मग ईश्वरीची बडबड सुरू होत असते तर अर्णवने आता ईश्वरीच्या तोंडावर हात ठेवलेला असतो, कारण तिची बडबड ऐकून ना आता तो वैतागलेला असतो. त्यातच आता त्याला कॉलही आलेला असतो. म्हणूनच मग तो विचार करतो की ही जी बडबड चालू राहिली तर कॉलवर बोलता येणार नाही. अर्जंट कॉल आलेला होता, 2 मिनिटात त्याने तो कॉल ठेवून दिलेला होता आणि मग काय 2 मिनिटात फोन ठेवून दिल्या
बोलल्यानंतर त्याने आता तिच्या तोंडावर ठेवलेला हातही काढून टाकलेला होता. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे सुप्रिया जी आहे ती शुभूला म्हणत असते की शुभू, तू तर सगळीच बरोबर काळजी घेतोस रे, म्हणजे बघ ना, तुला बरोबर कळलं की मला काय हवं होतं ते. अगं हो, मला लक्षात होतं, काल तो तुटला होता ना चाकू, मग मी विचार केला की नवीन आणून ठेवूया, कसं इमर्जन्सीला लागतोच किचनमध्ये, असंही तो म्हणतो. मग त्याच वेळेला सुप्रियाला त्याचं कौतुक वाटू लागतं. सुप्रिया म्हणते की खरंच रे, खरंच म्हणजे तू किती काळजी करतोस, प्रत्येकाला काय हवं नको ना ते बरोबर तू बघत असतोस. मग काय, ह्याचा तर या सगळ्यामध्ये मोठा हात आहे, म्हणजे त्याला नमुलं मिळवायचं आहे, यासाठी त्याची सगळी नाटकं चाललेली आहेत, हे थोडी ना घरात सुप्रियाला माहिती आहे. सुप्रिया मात्र अगदीच त्याच्यावर विश्वास ठेवत असते. तर दुसरीकडे मात्र आता तो अगदीच खुनशी हसत असतो आणि जेव्हा तो अशा खुनशी हसतो ना, तेव्हा मात्र त्याला आता नम्रताला मिळवण्यासाठीची जिद्द दिसत असते. आता तो तिकडनं जातो, कारण त्याला आता बरीच कामंही असतात, म्हणून तो आता तिकडनं निघून जातो. तर दुसरीकडे मात्र आता जी सुप्रिया असते ती किचनमध्ये आपली कामं करत असते. वल्लरीला ऊन सहन होत नसतं, वल्लरी आता बाहेर असते. वल्लरीला ह्या सगळ्या गोष्टी सहन न झाल्यामुळे वल्लरी आता लगेच त्या नारळ पाणी वगैरे प्यायला सुरुवात करते. आणि तेव्हाच ना मामा बोलत असतात की जरा म्हणून तुला काही सहन होत नाही, म्हणजे बघ ना, घरात आता ईश्वरी किती जबाबदारीने कामं करते, घरातलंही सांभाळणं, कन्नूलाही सांभाळणं, बिचारी कसं सगळं मॅनेज करते ना, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ना तर लय विश्वास हो त्यांच्यावर, म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी ती करत असेल असं तसं. तुम्ही तर ना मला काही सांगू नका, मला माहिती आहे ना कोण कसं आहे ते. मग आता मामा बोलत असतो की बघ ना, बघ किती छान पद्धतीने ती बाळाला सांभाळून घेत असेल ते. मग वल्लरीचा सुद्धा विचारत असतो, खरंच ही लोक बाळाला नीट सांभाळत असतील का. वल्लरीला नेहमीच शक येत असतो, कारण तिला माहिती आहे ना की ईश्वरी काही गोष्टी ज्या आहेत त्या नीट करू शकणार नाही, आणि म्हणूनच मग आता हा सगळा विचार ना मनामध्ये येऊ लागलेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की खरं तर अर्णव जो आहे तो काम करत असतो. त्याला आज खूप जास्त कामाचं प्रेशर होतं, कारण त्याला ते काम संपून पुढे जायचं होतं, आणि त्याचसाठी त्याची काही ना काही अशी कामं सुरू असतात, कारण त्याला अर्जंटमध्ये त्याची एक व्हिडिओ कॉलमध्ये मीटिंग सुरू असते, आणि त्यामध्ये सुद्धा त्याला समजतं की एक फाईल जी आहे ती त्याच्याकडनं गेली नाही आहे. मग त्याच चर्चेमध्ये असतो, कारण त्या फाईलशिवाय ना त्याचं काम होणार नसतं. आणि मग तो म्हणतो की अशा ऐन वेळेला तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी सांगताय, आधी तरी मला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या ना, आता मी हे सगळं कसं मॅनेज करू, याचं त्याला टेन्शन असतं, त्याला खूप जास्त प्रेशर असतो, आणि त्यामुळेच ना तो आता थोडा विचार करत असतो. मग त्यावेळेला आता त्याला मीटिंगमध्ये सांगितलं जातं की काय आहे ना की तुम्हाला तर ह्या सगळ्या काही गोष्टी कराव्याच लागतील, आणि त्यासाठी केस त्या व्हिडिओ कॉन्फरन्समधनं उठतो, आणि त्याला कपाटामध्ये अर्जंटमध्ये ती आता फाईल शोधायची असते. आणि त्याचमुळे तो तिथे आता बाळाचं सोलरसुद्धा ठेवलेलं असतं, पण तिथे ना बाळ नसतं. खरं तर बाळ जे आहे ते बेडवर झोपलेलं असतं, आणि त्याला या सगळ्या काही गोष्टी माहिती होत्या. पण दुसरीकडे मात्र आता त्याची इतकी चिडचिड होती, कामाचा प्रेशर आणि या सगळ्या गोष्टींमुळे झालेलं त्याचं दडपण, ह्या सगळ्या गोष्टी सतत त्याला त्रास देत असतात, आणि त्यामुळेच ना आता तो एकदम जोरजोरात असतो, आणि त्याच्याकडनं कपाट उघडल्यानंतर ते सोलर जे असतं ना ते तिथून खाली पडतच जातं. आणि इकडे ईश्वरी बाळासाठी दूध तयार करत असते, तर ती दुधाची पावडरसुद्धा उडली जाते, कारण ती समोर बघते की बाळाचं जे सोलर आहे ना ते असं जिन्यावरनं घरंगळत खाली येत असतं. पण आता त्यात बाळ नसतं, बाळ तर असतं इथे अर्णवच्या हातामध्ये. अर्णव जेव्हा बाळ बघतो तेव्हा कुठे जाऊन त्याचा जीव भांड्यात पडतो. तर इकडे मात्र ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की हे सगळं काय आहे, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना. की मग आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अर्णव म्हणतो की अगं माझ्याकडनं कपाट उघडलं गेलं, तेव्हा तो सोलर तिथेच ठेवलेला होता, आणि तेव्हा घाई गडबडीत हे सगळं झालं, असंही आता तो सांगू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला समजावत असतो, पण या सगळ्यात ईश्वरीचं मात्र खूप मोठं नुकसान झालेलं होतं, कारण ईश्वरीने धावपळ करून गडबड करून या सगळ्या काही गोष्टी केलेल्या होत्या. त्यात तिचा हातही दुखावला गेला होता, म्हणजे ज्या आवेगात ती पळत धावत गेली होती त्याच्यामध्ये तिचा हात आता एकदम दुखू लागलेला होता. ईश्वरीने लगेच आपल्याकडे त्या बाळाला हातात घेतलेलं असतं, आणि बाळ जेव्हा ती हातात घेते ना तेव्हा ती अर्णवला म्हणत असते की काय ओ तुम्ही पण, मला भीती वाटली ना, मला वाटलं की काय झालं, मी टेन्शनमध्ये,
बरं झालं काही नव्हतं, पण ऐका ना आता काय करायचं. मग अर्णव म्हणतो काय झालं आहे. त्यावर ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की आपल्याला ना बाळाला दुधाची पावडर मागवावी लागणार आहे, कारण दुधाची पावडर आता मी जेव्हा येत होती तेव्हा सगळी माझ्या हातातनं पडली आहे. आता बाळाला दूध द्यायला काहीच नाही आहे. मग आता कसं कसं ती लोकं कन्नूला शांत करत असतात. कन्नूला शांत करत असतानाच तो म्हणतो की थांब, मी लगेचच ऑनलाईन चेक करतो आणि मागवून घेतो. जेव्हा तो ऑनलाईनमध्ये ती मागवायला जातो ना, तेव्हा त्याला समजतं की ती तर आता संपलेली आहे, आउट ऑफ स्टॉक आहे असं दिसतं. आउट ऑफ स्टॉक दिसल्याबरोबर आता टेन्शन येऊ लागतं की आता काय करायचं. मग तो म्हणतो की एक काम करतो, मी पटकन बाहेर जातो आणि मी घेऊन येतो. मग आता जेव्हा बाहेर जाऊन मी घेऊन येतो तेव्हा तो बोलतो ना, तेव्हा तर ईश्वरी म्हणते की नको तुम्ही बाहेर जाऊ. बघितलं ना, तुम्ही बाहेर गेलं तर परत अंजलीताई ओरडतील. त्यांनी काय सांगितलं आहे, बाळाला सांभाळायचं करून. मग आता आपण त्याच्यापेक्षा तू काम कर, तू घरी थांब, मी जाऊन येतो, पटकन जातो आणि येतो, मग काही होणार नाही. मला फक्त एवढंच आणायचं आहे ना. हो हो तेवढंच आणायचं आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे मी जातो. इकडे आता नम्रता आपल्या त्या मध्ये आलेली असते आणि तिला डबे वगैरे पोचवायचे असतात. त्याच कामासाठी खरं तर ती आलेली असते आणि ते काम करत असताना तिच्याकडे आकाश तिच्याशी बोलायला आलेला असतो. आकाश जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की नम्रता प्लीज माझ्याशी बोल, अशी काय करतेस तू, प्लीज ना असं करू नकोस, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता नम्रता म्हणत असते की काय बोलू मी, सांगा ना, काही बोलण्यासारखं आहे का, मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी, सरळ तिने सांगून टाकलेलं असतं. मग त्यावर आता तो म्हणतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे का, काय सरप्राईज आहे. मग आता त्याने ना नम्रताचं आणि त्याचं नाव त्याच्या छातीवर गोंदून घेतलेलं असतं आणि जेव्हा तो हे सगळं नम्रताला दाखवतो ना, तेव्हा नम्रता तर एकदमच खुश होते. नम्रता म्हणते की हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं. हो हो मी तुझ्यासाठी हे सगळं केलं, असं देखील आता तो बोलत असतो. हे सगळं काही तू माझ्यासाठी केलं आहे. हो हो मी तुझ्यासाठी केलं आहे, असंही आता तो सांगत असतो. आणि जेव्हा हे सगळं बघून नम्रताला तर एकदम भारी वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी ह्यानं केल्या आहेत. खरंच ना आपल्याला किती तो मानतोय, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि सरळ दिसत असतात आणि त्यामुळेच ना ती पण खूप जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की मला खूप भारी वाटते. मग मी तुझ्यासाठी हे का केले माहिती आहे का तुला दाखवायला. माझ्या मनात आहे ना तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे गं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू असं काही माझ्याबरोबर केलंस का मला जीव एकदम हे होतो. मग तेव्हा ना नम्रताने घट्ट अशी त्याला मिठी मारलेली असते. त्या दोघांची भांडणं ना या मिठीतच आता संपून जातात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जो शुभू आहे ना, तो शुभू मात्र आता विचार करत असतो आणि शुभू जो आहे तो आता इकडे नम्रताची ॲक्टिंग मारत असतो. म्हणजे नम्रताने सोडलेलं आहे आणि मग काय, नम्रताने आता आकाशला सोडले तर त्या पद्धतीची ॲक्टिंग मारूनच तो आता मुद्दामूनच हे सगळे नाटकं करत असतो. म्हणजेच आता एकीकडनं नम्रता डोक्यावरनं ओढणी घेऊन आहे तर नम्रताचा तो रोल करत असतो आणि समोर उभे असलेला तो आकाश त्याचा रोल तो करत असतो. म्हणजे काय तर मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, आता खूप झालं, मला आता काहीच नको आहे, असं सगळं काही. आणि मग या सगळ्या गोष्टी तर होत असतात आणि त्या गोष्टी होत असताच ना इकडे मात्र नम्रता म्हणत असते की मी तुम्हाला म्हटलं आहे ना तुम्ही माझ्यासाठी हे सगळं केलं आहे, मग मला आता तुमच्याशी बोलायचं नाही आहे म्हणजे नाही आहे, तर मी ठरवले तर ते मी करतेच, असंही आता ती बोलत असते. मग आकाश तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. आकाशला ती म्हणत असते की नाही आता आपल्या दोघांच्यात आता थोडा का होईना ब्रेक असायला हवा. या सगळ्या गोष्टी तो आता त्या रोलच्या मार्फत तो सगळं काही करत असतो. एवढं सगळं काही करत असतानाच इकडे मात्र आता तो म्हणत असतो की ह्या दोघांच्यात अशीच मी दरी निर्माण करणार आहे, तेव्हाच तर जाऊन नमू माझी होणार आहे, असं आता बोलून तो हसत असतो. कारण आहे ना त्याला असं वाटत असतं की त्याने ज्या पद्धतीने नमूला भडकवले त्या पद्धतीने नक्कीच आता आपली मूव होईल. कारण त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की ज्या काही गोष्टी जशा पद्धतीने मी केलेल्या आहेत त्या एकदम परफेक्ट आहेत आणि त्यामुळेच ना आता नमू आपली होणार आहे, यावर पूर्ण कॉन्फिडन्स त्याचा असतो. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद झालेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इशू जी आहे ती फोनवर बोलत असते आणि जेव्हा इशू फोनवर बोलते ना तिने आता कॉल केलेला असतो
आता अर्णवला ती विचारते की काय झालं, तुम्ही घेतलं का? मग अर्णव म्हणतो की हो ग, घेतलं आहे मी, येतोच आहे. मग अर्णव तिला म्हणतो की काय झालं, तू कशाला कॉल केला होता? अहो किती वेळ लावलाय, लवकर या. आणि त्याच वेळेला ती म्हणते की कोणती पावडर घेतली, मला जरा फोटो पाठवा बरं. पण त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो मी बरोबर घेतलंय, मला काही समजत नाही का? तरी ईश्वरी त्याला फोर्सफुली सांगते की मला पाठवा फोटो, म्हटलंय ना मी तर पाठवा. मग आता त्याचा नाईलाज होतो, त्याला काही झालं तरी ईश्वरीला त्याचा फोटो काढून पाठवावाच लागतो. मग आता अर्णव म्हणतो की तुला काय वाटतं, एवढ्यासुद्धा साध्या गोष्टी मला जमणार नाही का गं? जमतात गं मला ह्या गोष्टीसुद्धा, पण तू काय, तू माझ्याबद्दल वेगळाच विचार करते, असंही आता तो म्हणत असतो. पण आता ईश्वरी त्याचे काही ऐकत नसते, त्यामुळे आता त्याला जे आहे ते काही झालं तरीसुद्धा आता फोटो काढून ईश्वरीला पाठवावाच लागतो. मग ईश्वरीला जेव्हा तो फोटो काढून पाठवतो ना, तेव्हा ईश्वरी म्हणते बघितलं का, केली ना चूक. आता अर्णव म्हणतो की काय चूक केली आहे मी? तर ईश्वरी म्हणते की बघा ना त्यावर काय लिहिले, त्याच्यावर लिहिलं आहे सरळ सरळ 3 to 5 months. मी तुम्हाला सांगितले 0 to 6 months. मग तुम्ही काय आणले हे बघताय का? मग अर्णव म्हणतो की हो हे तर बघितलंच नाही. मग ईश्वरी त्याला म्हणते की हेच तर म्हणते ना तुमची किती चूक होते ते. मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्याकडे 25 वर्षाच्या मुलीचे कपडे बनवायला आले तर तुम्ही काय 90 वर्षाच्या म्हातारीचे कपडे बनवून देणार आहात का तिला? असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की हो मला कळतं आहे, मला जास्त शिकवू नको, असं बोलून तो आता कसं शांत करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता शुभू खूप जास्त खुश असतो की ही नमू का आली नाही. या नमूची भांडणं तर झाली आहेत, डबे पोचवायला गेली, त्याला एवढा वेळ लागतो का, असं आता तो म्हणत असतो. पण त्याला कुठे माहिती की नमू ही आकाशसोबत मस्त हसत खेळत येणार आहे. आता दोघंही जण रिक्षाने घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला नमू रिक्षातनं उतरते तर आकाश तसाच असतो. तर नमू आकाशला म्हणत असते की सर तुम्ही सुद्धा चला ना. मग आकाश म्हणतो की मी कशाला, बस सोडलं ना मित्र इथपर्यंत. पण आता नमू म्हणत असते की चला ना चला, आईला पण भेटून घ्या, असं आता ती त्याला सांगते. मग तो म्हणतो की ठीक आहे. नाही एकत्र बघून ना आता शुभू नाराज झालेला असतो. तो आता नमू हाक मारते ना तरीसुद्धा बघत नसतो. मग इकडे नमूही विचार करते की काय चाललंय काय त्यांचे, हा असा काय, मी एवढी आवाज देते तरीसुद्धा ऐकत कसा नाही, हा विचारच ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे आता शुभू जो आहे तो बघतो. मग आता नम्रताने एवढी हाक मारली म्हटल्यावर त्याला थांबावं लागतं. म्हणतो की वा तुम्हा दोघांना एकत्र बघून ना बरं वाटलं, म्हणजे तिसरं महायुद्ध तर आता टळलेलं आहे, असं काहीचं उगाच खोटं का होईना तो बोलत असतो. त्यावर नम्रता म्हणते की हो आता आमच्यातलं भांडण मिटलेलं आहे. मग तेवढ्यापुरती का होईना तो दाखवत असतो की हो तुमच्यातलं भांडण मिटलंय ना, हे बघूनच बरं वाटलं गं, नाहीतर तुम्ही दोघंही जण नुसती भांडत होतात एक दुसऱ्यांसोबत. मग आता नमू त्याला म्हणते की तुला माहिती आहे का आकाश सरांनी माझ्यासाठी काय केले? त्याच वेळेला आता शुभू म्हणतो की काय केले? आकाश म्हणतो की नको गं राहू दे. पण आता नमू कसले ऐकते, नमूला लई भारी वाटत असतं ना आकाशने काही तो टॅटू वगैरे काढून घेतलाय म्हटल्यावर. मग आता नमू म्हणत असते की दाखवा ना, तुम्ही शुभूला पण दाखवा. मग आता आकाश जो आहे तो लगेचच तो शर्ट काढून दाखवतो. जेव्हा आता तो शर्ट काढतो ना तेव्हा मात्र आता नमू म्हणत असते की बघ शुभू, माझ्यासाठी आकाश सरांनी काय केलं आहे ते बघितलंस का, लय भारी काम केलं आहे ना, अरे कसलं खतरनाक, एकदम फिल्मी स्टाईल केलं आहे हा तू, असंही आता मुद्दामून शुभू आकाशला बोलत असतो. जेव्हा शुभू आकाशला हे सगळं काही बोलतो तेव्हा आकाश त्याचा टॅटू बघतो आणि आकाशला पण लय भारी वाटत असतं, कारण त्याने ना आता तो टॅटू गोंधून घेतलेला असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी खास त्यांनी नम्रतासाठी केलेल्या असतात, का तर नम्रताचं जरा टेन्शन कमी करण्यासाठी. पण आता नम्रता तर ह्या सगळ्यांनी खुश असते आणि त्यात आता आकाशही खूपच जास्त इम्प्रेस झालेला असतो. आकाशही म्हणत असतो की नमूला ॲटलिस्ट मी अशा पद्धतीने का होईना पटवलेलं तर आहेच. मग दुसरीकडे आता नमू खुश असते. आकाश म्हणत असतो की चल आता मला निघायला हवं नमू, कारण उशीर झाला आहे, तसंही मी आता घरी जातो. मग आता तो खुश ना, सगळं काही ओके ना. मग आता तीही खुश असते, सगळ्या काही गोष्टी झालेल्या विसरून जायचं ती ठरवते. जाताना पुन्हा एकदा आकाश तिला भेटतो आणि दोघंही जण एकमेकांकडे बघत राहतात. गोष्टी कुठेतरी ना आता शुभूला खटकत असतात, कारण शुभूच्या समोरच त्यांचा मस्त असा खुल्ला रोमांस सुरू असतो. त्याची तर नुसती जळफळाट होत असते, त्याला काय करू आणि काय नको असं होत असतं. तर इकडे आता त्या दोघांना एकत्र बघून ना नुसती जीवाची काळजी झालेली असते त्याची, कारण त्याला असं वाटत असतं की ही दोघं एकत्र येणार नाही, पण कशी तरी एकत्र आलेली असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात
असतात आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात. ईश्वरीला बरं वाटत असतं की आज तिने कन्नूला अगदी व्यवस्थितपणे सांभाळला आहे, कारण त्या दिवशी जेव्हापासून ती किडनॅप झाली होती ना तेव्हापासून तिचा जीव ना नुसता वर खाली होत होता की कसं सगळं मॅनेज करायचं, कशा काय काय गोष्टी. पण आज ना खूप जास्त बरं वाटत होतं तिला. त्यातच आता त्यांचं डिस्कशन सुरू होतं आणि दुसरीकडे मात्र आता बाळासंदर्भातच ते दोघंही जणं बोलत होते, कारण त्यांना ना आता त्या कन्नूचं टेन्शन होतं की ते सगळं काही जबाबदारी पार पाडू शकतील का. कारण जसं त्यांना सांगितलेलंच होतं ना अंजलीने की माझ्या बाळाची काळजी घ्यायची, हे सगळं काही, म्हणूनच थोडंफार टेन्शन तर होतंच. पण ईश्वरी आणि अर्णवने आजच्या दिवसात ना हे सगळं एकदम परफेक्टली मॅनेज केलेलं असतं आणि त्यामुळेच आता ईश्वरीला बरोबर बरं वाटत असतं. तर दुसरीकडे आता त्या दोघांमध्येच म्हणजे आकाश आणि नम्रतामध्ये भांडणं झालेली होती, हे सुद्धा आता ईश्वरीने बोलता बोलता अर्णवला सांगितलेलं होतं. अर्णव बोलतो बरोबर, जे काही झालं आहे त्या गोष्टींवर त्यांची भांडणं होतच असतील, कारण त्यांचं लग्नही थोडं लांबणीला गेलं आहे ना. मग तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि आकाशचा मूड एकदम फ्रेश असतो. मग ती विचारते, अच्छा दोघांच्यातली भांडणं मिटलेली दिसत आहेत, सरळ त्याला विचारते. मग तोही हो असं म्हणतो. मग तेव्हा कुठे जाऊन ईश्वरीला बरं वाटतं. ईश्वरीला खरं तर आपल्या आईकडे जायचं होतं, आईला भेटायला, पण ती आता जाऊ शकत नसते ना, कारण कन्नूची जबाबदारी तिच्यावर होती. त्यामुळे तिला आईकडे जाऊन नम्रताशी सुद्धा बोलायचं होतं. नम्रताला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या होत्या. यासाठी तिची धडपड सुरू होती. पण आता यासाठीची धडपड तिची सुरू असतानाच तिला आता जाता येत नसतं, का तर ची जबाबदारी होती ना तिच्यावर. त्यामुळेच आता घरात इकडे अंजली, मामा, वल्लरी आलेली असतात. अंजली, मामा, वल्लरी आल्यानंतर आता मात्र वल्लरी विचार करत असते की ईश्वरी कुठे आहे, पण ईश्वरीने बाळाला परफेक्ट असं मॅनेज केलेलं होतं. तर दुसरीकडे आता तुम्ही कसे काय लवकर आला, ताईला आता बरं वाटतंय का, काय ना अर्जंटमध्ये तिला सलाईन लावलं, सलाईनमधनंच IV दिली म्हणजे लवकर तिचा ताप उतरायला हवा. आता तिला थोडं बरं वाटतंय, पण सांगितलं आहे की रात्रभर तरी बाळाला तिच्या जवळ देऊ नका, कारण बाळाला जर तिच्या जवळ दिलं तर बाळाला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं, हे देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. असंही आता सांगितलं जातं. मग ठीक आहे ना, बाळाला रात्रभर आम्ही सांभाळूच, पण तसं ना आता एक थोडा प्रॉब्लेम झाला आहे, ईश्वरीला घेऊन डॉक्टरकडे जायचं आहे. का, काय झालं ईश्वरीला, तिचा ना हाताला थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही जरा डॉक्टरकडे जाऊन येतो, म्हणजे तिला थोडं बरं वाटेल ना, मग ती कन्नूला रात्रभर सांभाळू शकते. असंही आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. त्यावर आता अंजली म्हणत असते की हो हो चालेल, ठीक आहे. मग आता आता रात्रभर म्हणजे मला सांभाळायला लागणार आहे का. तो म्हणतो की नाही, ती करेल तेवढं मॅनेज, पण आता तात्पुरती आम्ही लगेच डॉक्टरांकडे जाऊन येतो. ईश्वरीला काही बाळ वगैरे सांभाळता आलं नाही आहे वाटतं, असाच विचार ना इकडे मात्र आता वल्लरीच्या मनात येत असतो. वल्लरी खूप जास्त खुश असते. एक दिवस त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि ती सुद्धा ह्यांना पेलता आली की नाही असंच तिला आता वाटत असतं आणि त्यामुळेच आता ती खुनशी हसत असते. पण अर्णवला ईश्वरीला डॉक्टरकडे घेऊन जायचं असतं. अर्णव ईश्वरीला डॉक्टरकडे घेऊन जाऊन येतो आणि त्याच वेळेला ईश्वरीच्या हाताला डॉक्टरने बेल्ट लावायला सांगितलेला असतो. थोडाफार इंजर्ड झालेला होता तिचा हात, आता त्याच्यामुळे अचानकपणे जे काही आघात झाला होता त्यामुळेच आता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला बेल्ट लावून ठेवावा लागणार आहे. दोघंही जण रिटर्न घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो की तुझ्या नेमकं उजव्याच हाताला लागलेलं आहे, त्यामुळे डॉक्टरांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला सांगितली. मग आता उजव्या हाताला लागलेलं आहे, त्याच्यामुळे लक्षात घे, तुला आता कोणतीही जास्त इतरत्र कामं करता येणार नाही आहेत, हे देखील आता सांगितलेलं असतं. तेव्हा आता तो म्हणत असतो की हो हो मला माहिती आहे, पण आता तुला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे, हे सुद्धा आता तिला म्हटलं जातं. त्यावर ईश्वरीला माहिती की तिच्या उजव्या हाताला लागले म्हटल्यावर नक्कीच ती अर्णवची मदत घेणार आहे. त्यातच अर्णवने तिला म्हटलेलं असतं की तू अगदी ना त्या लहान मुलांसारखं करतेस. मग आता ईश्वरीला तिच्यातला नटखटपणा अर्णवला तर दाखवूनच द्यायचा असतो आणि त्यासाठी आता तिची खूप जास्त आता मस्त अशी प्लॅनिंग सुरू असतं डोक्यामध्ये की काय काय करायचं आहे अर्णवला त्रास देण्यासाठी असं. त्याला तिचं आता हे सगळं प्लॅनिंग तर सुरू असतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की म्हणतो की चल आता घरी ऑलरेडी उशीर झाला आहे, चल. आणि आता ते दोघंही जणं आतमध्ये जायला निघतात. दोघंही जणं जेव्हा घरात जातात तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मी काय म्हणते तुम्हाला, माझ्या उजव्या हाताला त्रास होतोय मला माहिती आहे, पण तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला. डायरेक्टली ती त्याला बोलते, कारण तिला ना आता त्याच्याकडनं जरा कामं करून घ्यायचीच असतात, म्हणूनच ती त्या सगळ्यामध्ये खुश असते. तर त्यातच आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी म्हणत असते सकाळी लवकर उठल्यानंतर हे मला म्हणतात ना की मी
अशी आहे आणि मी तशी आहे. मग आता ह्यांना खरं तर मी दाखवतेच मी कशी लहान आहे ती. फक्त असं बोलून उपयोग नाही ना, करायलासुद्धा तसं लागतं. म्हणून आता ईश्वरीने अर्णव उठायच्या आधी अर्णवला सगळे क्लिप्स वगैरे कनूचे लावलेले असतात, काजलसुद्धा लावलेलं असतं. अगदी लहान मुलांसारखा अर्णव दिसत असतो. तर इकडे मात्र आता जो शुभू असतो त्याने काहीतरी गोळ्या वगैरे मागवलेल्या असतात आणि त्या सकाळी सकाळी मागवलेल्या असतात. त्यामुळे आता इकडे जी सुप्रिया असते ती सुद्धा आता म्हणत असते की काय मग आज सकाळी सकाळी गोळ्या. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की राकेशने आता अंजलीला जे इशूने त्याला जे काही करून बघितलं होतं की तो कसा काय रिॲक्ट होतो या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्याच्यामुळे आता अंजली खवळलेली असते ईश्वरीला जाब विचारण्यासाठी. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.